लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पुसदमध्ये प्रज्ञा पर्वाचा आज शुभारंभ. 7 ते 14 एप्रिल दरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम. प्रज्ञा पर्व समितीची शासकीय विश्रामगृह पुसद येथे पत्रकार परिषद संपन्न. बातमी पुसद येथून. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त प्रज्ञा पर्व समिती 2026च्या वतीने शहरात 7 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 7 एप्रिल शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या प्रज्ञा पर्वाचे उद्घाटन आज दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता होणार असून कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर प्रमुख उपस्थिती माजी आमदार ॲडव्होकेट निले नाईक उपस्थित राहणार असून प्रज्ञा पर्व समितीचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील खाडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रज्ञा पर्व अंतर्गत आठवडाभर विविध शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले. पत्रकार परिषदेला प्रज्ञा पर्व समितीचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील खाडे, उपाध्यक्ष, सचिव तसेच विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ल.पु. कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन देवेंद्र खडसे यांनी मानले. या परिषदेला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या या प्रबोधनात्मक मेजवानीमुळे पुसद शहरात वैचारिक, सामाजिक व बौद्धिक वातावरण निर्माण होणार असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. व्याख्यान आहे. त्यानंतर शनिवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी अभियुक्त आर्ट अकॅडमी हैदराबाद बुद्धा सोबतचा प्रवास हे नाटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेवटी सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी अभिजित कोसंबी व प्रसेनजित कोसंबी म्हणजेच कोसंबी ब्रदर्स यांचा या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम आपल्याला आस्वाद घेता येणार आहे. प्रज्ञापर्व 2026 या धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2026च्या अंतर्गत जे काही कार्यक्रम यावर्षी आयोजित केले आहे ते अशा प्रकारे आहे. मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 बीज भाषण आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर साहेब हे या ठिकाणी पुसद नगरीमध्ये येत आहेत. त्यानंतर बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी एक व्याख्यान आहे. सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर जगदीश पोहळ, पुणे, जग बदलणारा बाप माणूस या जागतिक कीर्तीच्या पुस्तकाचे लेखक. त्यानंतर 9 एप्रिलला व्याख्यान आहे जगविख्यात वक्ते प्राध्यापक डॉक्टर रतनलाल, दिल्ली, भारतीय संविधानाचे 75 वर्ष हा विषय हे घेऊन या ठिकाणी येत आहेत. त्यानंतर शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी शाहिरी जलसा या ठिकाणी होत आहे. निर्मित प्रस्तुत जागर समतेचा काव्यनाट्य संगीतमय आंबेडकरी शाहिरी जलसा मुंबई. तर 11 तारखेला 11 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर कोमल या ठिकाणी व्याख्याते म्हणून येत आहेत. अधिकार से पहचान तक उच्च शिक्षा में बहुजन संघर्ष और आंबेडकरवादी विचारधारा. त्यानंतर रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी जे आहे ते नाटक आहे अभियुक्त आर्ट अकॅडमी हैदराबाद बुद्धासोबतचा प्रवास. त्यानंतर 13 एप्रिल 2026 रोजी जय भीम से करेंगे सबका स्वागत अभिजित कोसंबी व प्रसेनजित कोसंबी हे कोसंबी ब्रदर्स सारे गम प फेम हे दोघंही बंधू या ठिकाणी येत आहेत. आणि नक्कीच आपण सर्व जनतेने आस्वाद घेऊन या ठिकाणी जे आहे. आणि 14 तारखेला पंचशील ध्वजारोहण, सामूहिक वंदना, भव्य मोटारसायकल रॅली आणि मिरवणूक, भव्य देखावा अशा पद्धतीचे जे आहे. त्यानंतर 12 तास वाचन स्पर्धा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अशा प्रकारे हे कार्यक्रम आहेत. तर मी या ठिकाणी अध्यक्ष या नात्याने सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो, आव्हान प्लस विनंती करू इच्छितो की सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. तसेच माझे जे पत्रकार बंधू आहेत यांना मी विनंती करतो की आपण जे काही कार्यक्रम आहेत ते अतिशय मनापासून आपण तसे लावतच आलेले आहेत. तरी याही वेळी आपण मनापासून सर्वांनी लावावे अशी मी त्यांना विनंती करतो. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon.
Never miss an update.